उद्धव ठाकरे यांना कल्याण कोर्टाने समन्स बजावलंय। 5 ऑगस्ट रोजी कल्याण कोर्टात हजर राहण्याचे समन्स आहे। 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रकरण हे असल्याचं समजतंय। वसंत डावखरे विरुद्ध आनंद परांजपे असा लोकसभा निवडणुकीमध्ये सामना रंगलेला होता। यावेळी उद्धव ठाकरे यांनी परांजपे यांच्यासाठी 22 एप्रिल 2009 साली घेतलेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांचा एक व्हिडिओ दाखवलेला होता। या व्हिडिओमध्ये वसंत डावखरे कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगता प्रयत्न करण्याचं आवाहन करत असल्याचं दाखवण्यात आलेलं आहे। आता याच प्रकरणी उद्धव ठाकरे यांना कल्याण कोर्टाने समन्स बजावलेला आहे। 2009च्या लोकसभा निवडणुकीतलं हे प्रकरण आहे। त्या प्रकरणी आता कल्याण कोर्टाने समन्स बजावलेला आहे आणि या समन्सनुसार 5 ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। 2009 सालचं हे प्रकरण आहे। या प्रकरणी उद्धव ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्याचं समन्स कल्याण कोर्टाने बजावलं आहे। तर 2009च्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये वसंत डावखरे विरुद्ध आनंद परांजपे असा सामना झालेला होता। याच प्रचार सभे दरम्यान जो व्हिडिओ दाखवलेला होता त्या प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, नेमकं हे प्रकरण काय आहे? कोणीही याचिका दाखल केलेली होती आणि आता कोर्टाने काय आदेश दिलेत? खरं तर वसंत डावखरे आणि आनंद परांजपे यांची 2009च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार दरम्यान घडलेला हा संपूर्ण प्रकार आहे। या प्रचार सभेच्या वेळी आनंद परांजपे हे शिवसेनेतनं उभे असताना उद्धव ठाकरे हे त्या प्रचार सभेला ठाण्यामध्ये गेलेले होते आणि त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मंचावरून एक व्हिडिओ हा दाखवण्यात आलेला होता आणि यावरतीच वसंत डावखरे यांनी आक्षेप केला होता। यामध्ये वसंत डावखरे यांचा पराभव झाला होता। मात्र यानंतर त्यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्या विरोधात वसंत डावखरे यांनी हा खटला दाखल केला होता, ज्याचा गेले 15 ते 16 वर्ष हा संपूर्ण जी मानहानीचा दावाची जी केस आहे ही चाललेली होती आणि त्याच्या संदर्भात आता 5 ऑगस्टला कल्याण कोर्टात हजर राहण्यासंदर्भातले जे समन्स आहेत हे उद्धव ठाकरे यांना मिळाल्याचं कळतंय। त्यामुळे एकूणच या इतक्या वर्षाच्या कालावधीनंतर सुरू असलेल्या या खटल्यामध्ये उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याचं कळतंय आणि त्यामध्ये आता पुढे निकाल काय येतो हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र ज्या पद्धतीने हा समन्स पाठवण्यात आलेला आहे याला नेमकं उत्तर कसं दिलं जातं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याचा निकाल काय लागतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच सूरज, खरं तर आता राजकीय परिस्थिती देखील बरीच बदललेली आहे, कारण हे इतकं जुनं 2009चं हे प्रकरण आहे। वसंत डावखरे आणि आनंद परांजपे यांची या संदर्भात काही प्रतिक्रिया समजू शकली का? या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया समजू शकलेली नाहीये, कारण इतके वर्ष हा खटला सुरू होता आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर राजकीय नेत्यांमध्ये देखील अनेक यांनी पक्ष देखील बदललेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। वसंत डावखरे यांचे चिरंजीव यांनी देखील आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली आहे। त्यामुळे आपापले दावे हे कशा पद्धतीने या संपूर्ण खटल्यामध्ये त्यांनी मांडलेले हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर उद्धव ठाकरे यांना कल्याण कोर्टाने समन्स बजावलेला आहे। व्हिडिओ एडिट करून बदनामी केल्याचा डावखरे यांचा आरोप होता। त्याच प्रकरणी उद्धव ठाकरे यांना कल्याण कोर्टाने हे समन्स बजावलेलं आहे। आता उद्धव ठाकरे कशा रीतीने कोर्टात हजर राहून या सगळ्याला उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 5 ऑगस्टला उद्धव ठाकरेंना कल्याण कोर्टात हजर राहण्याचे आदेश कल्याण कोर्टाने दिले आहेत। सूरज, धन्यवाद हे सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।